नमस्कार सेविकाताईंनो, मी सुनीता पावरा पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो डिसेंबर महिन्यात संपावर जाणार आहात त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। कारण कुठलीही गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर आपण पूर्वनियोजन हे करत असतो। त्याप्रमाणे सर्व युनियनने जो निर्णय घेतला होता की आपण संपाला जाण्या अगोदर एक चेतावणी म्हणून आपण नोव्हेंबर महिन्याचा हा रिपोर्ट किंवा कुठल्याही आकडेवारी द्यायची नाही असे युनियनने ठरवले होते। तर तो जो पहिला टप्पा होता तो आपण 100% पूर्ण केलेला आहे। कारण आपल्या सगळ्या सेविकाताईंनी सगळ्या भगिनींनी ग्रामपंचायत म्हणा, शाळेला म्हणा किंवा आरोग्य म्हणा किंवा ICDS विभाग म्हणा, सगळ्यांना आपण कुठलीही आकडेवारी दिलेली नाही आणि कुठलाही रिपोर्ट आपण दिलेला नाही। याचा अर्थ असा झाला की आपण सगळे एकजुटीने आहोत आणि जे आपण शासनाला आपण एक चेतावणी पूर्व चेतावणी म्हणतो ती आपण जी दिलेली होती की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, नाही अन्यथा आम्ही नोव्हेंबरचा आम्ही कुठलीही आकडेवारी किंवा कुठलाही रिपोर्ट देणार नाही। परंतु मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे आपण आता काही युनियन 4 तारखेपासून तर काही युनियन ह्या 7 तारखेपासून संपावर जाणार आहोत आणि 1 तारखेपासून आपल्याला म्हणजे अंगणवाडीवर फक्त आहार हा वाटप करायचा आहे। म्हणजे काही युनियन 3 तारखेपर्यंत वाटप करणार आहे आणि काही युनियन हे 6 तारखेपर्यंत आहार देणार आहेत। तर सर्व युनियनचे मी मनापासून खूप आभार मानते। कारण युनियनने जरी आपल्या अंगणवाडी सेविकाच्या जीवनाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी संप जरी पुकारला असला तरी सर्वप्रथम युनियनने आपले जे लाभार्थी आहे, जे गरोदर स्तनदा म्हणा जे लाभार्थी आहे त्यांचा देखील आरोग्याचा विचार केलेला आहे। जेणेकरून आम्ही संपावर जाणार आहोत तर एक प्रकारे तो देखील त्यांच्यासाठी पूर्वनियोजन होता की आम्ही आता या तारखेपासून संपावर जात आहे तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी किंवा 6 दिवसाचा आहार जो देत आहे आपण 6 दिवसाचा आहार देऊन त्यांना व्यवस्थित आपण मार्गदर्शन करणार आहोत की आम्ही संपावर जाणार आहोत, आम्हाला काही काळ हा लागणार आहे तर तुम्ही तुमच्या आरोग्याचं याच्याकडे लक्ष द्यावे असे जे युनियनने ठरवून जे 3 तारखेपर्यंत किंवा काही युनियनने 6 तारखेपर्यंत जो आहार द्यायचा निर्णय घेतला तो देखील खूप उत्तम आहे। कारण आपल्या युनियन ही खरंच म्हणजे सगळ्यांचा विचार करत आहे। आपल्या ज्या सेविकाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे त्याच ठिकाणी त्यांनी आरोग्य म्हणजे आपल्या लाभार्थ्यांचे आरोग्य देखील त्यांनी लक्षात घेतलेले आहे। तर सगळ्या युनियनचे खूप आभार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अडचणी ह्या आपण स्वतःहून म्हणजे अंगणवाडी सेविका ह्या आपण स्वतःहून घेत असतात असं मला तरी वाटतं। काही बऱ्याच अशा अडचणी आहे ज्या आपण आपल्या युनियनपर्यंत हे म्हणजे त्यांच्याजवळ बोलत नाही किंवा युनियनला आपण सांगत नाही किंवा आपण ज्या अडचणी असतात त्या फक्त तोंडी स्वरूपात आपण सुपरवायझर मॅडमपर्यंत पोच करत असतो आणि प्रकल्पपर्यंत पोच करत नसतो। जसं म्हणजे उदाहरण घ्यायचं असलं तर आपण माझ्या माहितीपर्यंत म्हणजे माझ्या माहिती म्हणजे 2014-15 पासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे रजिस्टर हे मिळालेले नाही। आपण रजिस्टर मिळाले नाही हे युनियनला सांगितले आहे, परंतु एका साईडला आपण पैसे स्वतःचे खर्च करून एवढ्या वर्षी आपण रजिस्टर घेत आहे आणि रजिस्टर हे आजपर्यंत आपण सर्व सेविकाताईंनी परिपूर्ण केलेले आहे, परंतु आपण हे लेखी स्वरूपात आपण आपल्या प्रकल्पाला दिलेले नाही। तर जर आपण लेखी स्वरूपात दिलेलं नाही आणि वरून जर अधिकाऱ्याचा किंवा कुणाचा दबाव आला की तुम्ही रजिस्टर पूर्ण का केलेले नाहीत तर त्याला कदाचित म्हणते मी कदाचित आपण दोषी असू शकतो। कारण आपण आपल्या अडचणी त्यांच्यापर्यंत मांडलेल्या नाही। तर ही अडचण आपण नक्कीच या संपामध्ये सांगणे गरजेचं आहे असं मला तरी वाटतं। शासनाला कळावं की आपण एवढे वर्ष स्वतःचा पैसा खर्च करून रजिस्टर अद्ययावत केलेले आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलची। तर माझ्या भागात बऱ्याच सेविकाताईंना म्हणजे मी माझ्याच भागात म्हणत नाही तर पूर्ण महाराष्ट्रात जे मोबाईल दिलेले होते ते फक्त आणि फक्त 5 ते
4% हे सेविकाताईंकडे असतील, कदाचित असतील, आणि बाकी 95-97% हे सगळे सेविकाताईंकडे मोबाईल नादुरुस्त आहे, म्हणजे ते कुठल्याही कामाचे नाही, त्या चार्ज होत नाही किंवा कुठले नादुरुस्त आहे, ते बिघाड झालेले आहे. तरी आपल्या सेविकाताईंनी आपले 2 ते 3 महिन्याचा पैसा खर्च करून मोबाईल हे घेतलेले आहे आणि मोबाईलमध्ये हे ऑनलाईन पोषण ट्रॅकरला म्हणा किंवा आपण अंगणवाडी उघडतोय, आहार देतोय, पूर्वशालेय शिक्षण देतोय, सर्व गोष्टी आपण शासनापर्यंत म्हणा, आपल्या प्रकल्पापर्यंत म्हणा, आपण ते पोच केलेले आहे. परंतु ह्या अडचणी आपण ह्या फक्त आपल्या युनियनपर्यंत म्हणजे युनियनला कळवलेले, प्रकल्पाला आपण लेखी स्वरूपात कुठलेही दिलेले नाही. तर जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी माघारी व्हायचं नाही. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण संप केला होता त्यावेळेस काही मागण्या पूर्ण झाल्या होत्या आणि काही मागण्या ह्या अपूर्ण होत्या. तरी देखील काही जे युनियन आहेत ते माघारी वळले होते आणि आपल्या कामाला त्यांनी सुरुवात केली होती आणि काही युनियनने संप पुकारला होता. त्यावेळेस शासनाचं म्हणणं असं होतं की बाकीच्या युनियनला आम्ही जे मागण्या मान्य केल्या त्या मान्य झाल्या आणि ते कामाला रुजू झालेले आहेत, तर तुम्ही का संप पुकारला? तर तुम्ही देखील माघारी जावे आणि आपले काम हे पूर्ण करावे असा आग्रह शासनाचा होता. त्याच्यामुळे नाईलाजाने सगळे युनियन माघारी आले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. तर सगळ्या युनियनला हात जोडून एक विनंती आहे की जोपर्यंत आपले सर्व प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही युनियनने माघारी होऊ नये. कारण एकी हेच बळ असतं. सगळे युनियन हे आपण एकी राहिली तरच आपले प्रश्न हे मार्गी लागणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलचा मी हट्ट यासाठी धरलेला आहे कारण बऱ्याच माझ्या भागात तरी बऱ्याच सेविकाताईंचे मोबाईल हे नाहीच. तर ते आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमधून हे काम पूर्ण करून राहिले आहेत. तर बऱ्याच वेळेस त्यांचे मिस्टर हे मोबाईल घेऊन शेतावर जात असतात किंवा बाजारी जात असतात. तर ते संध्याकाळी परतल्यानंतर सेविकेला जर आठवण आली तर ते माहिती ही अद्ययावत करत असतात. जर त्यांची माहिती अद्ययावत झाली नाही तर बऱ्याच सेविकाताईंची माहिती हे अपूर्ण असते. त्यावेळेस वरिष्ठांकडून ही सक्तीची सूचना येत असते की तुमचे पोषण ट्रॅकरला काम हे अपूर्ण आहेत, तर तुम्ही वेळेवर ते काम पूर्ण करा, टक्केवारी वाढवा. त्यावेळेस सेविकाताईंचे देखील एक कर्तव्य असतं की त्यांनी ह्या आपल्या अडचणी सुपरवायझर मॅडम किंवा प्रकल्प स्तरावर कळवायचे असतात. त्यानंतर एका सेविकेची देखील अशीच अडचण होती की त्या सेविकांनी 2 ते 3 महिन्याचा पगार एकत्र करून मोबाईल घेतला. त्यानंतर त्यांनी मोबाईलवर काम केले, परंतु नेमकं त्यावेळेस मुलांची सुट्टी असल्यामुळे मुलं घरी आली. एका मोबाईलवर 2 ते 3 लोक ही त्या मोबाईलचा वापर करत होता आणि मुलांचं कसं असतं की मुलं ही गेम जास्त डाउनलोड करत असतात. तर त्या ताईच्या मुलाने देखील गेम डाउनलोड केला होता PUBG. परंतु मोबाईलला पोषण ट्रॅकरला नवीन अपडेट येत होते आणि जे पूर्वशालेय शिक्षण, अंगणवाडीचे जे फोटो होते ते देखील मोबाईलला म्हणजे घेता येत नव्हते. त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकांना काही व्हिडिओ, फोटो आणि ॲप डिलीट केले. त्यामध्ये त्या ताईने, त्या मुलाने जे PUBG हा गेम लोड केला होता त्याला डिलीट करून दिला. तो राग त्या मुलाला आला की बुवा आईने न विचारता PUBG हा गेम का डिलीट केला. त्यामुळे त्या मुलाने रागामध्ये तो मोबाईल आपटला आणि तो मोबाईल फुटला. तर त्या सेविकाने तो मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवला आणि मला सांगितले की ताई अशी अडचण आहे, तर मी नेमकं आता काय करू? मग त्या ताईंना मी एकच सांगितलं, मी त्यांना एकदा, दोनदा, तीनदा म्हटले की ही अडचण आहे, ही फक्त तोंडी स्वरूपात न सांगता प्रकल्पाला लेखी स्वरूपात द्या. परंतु त्या ताई कदाचित घाबरल्या असेल, त्यांच्या मनामध्ये भ्रम झाला असेल किंवा जर मी हे ज्या गोष्टी आहेत त्या मी लेखी स्वरूपात दिल्या तर मला कदाचित वरिष्ठ रागवतील किंवा काही बोलतील असा त्यांच्या मनात भ्रम झाला. त्याच्यामुळे त्या ताईने लेखी स्वरूपात दिला नाही आणि जोपर्यंत मोबाईल दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्या सेविका ताईंनी शेजारच्या मोबाईल म्हणजे
आपल्या अंगणवाडीच्या शेजारच्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर डाउनलोड केले आणि 5 ते 6 दिवस त्या मोबाईलमध्ये त्यांनी काम पूर्ण केले, परंतु त्यांनी ती अडचण कुठेही मांडली नाही. फक्त सुपरवायझर मॅडमांना त्यांनी तोंडी सांगितले. म्हणजे ह्या ज्या छोट्या म्हणजे अडचणी आहेत, त्या आपण कुठेतरी लेखी स्वरूपात ह्या वरिष्ठांपर्यंत पोच करावे. आणि जे आपण घाबरतोय, की आपलं काहीतरी चुकतंय, तर जर आपल्याला अडचण होत असेल, तर त्या गोष्टी नक्कीच आपण दुसऱ्यांपर्यंत ह्या पोच करायच्या आहे. म्हणजे माझा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे प्रकल्पपर्यंत हे लेखी स्वरूपात द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या काही ज्या मोबाईलच्या अडचणी, दप्तराच्या अडचणी, आपलं मानधन असो किंवा आपल्याला शासकीय सेवेत सामील करून घेणे, ह्या ज्या काही आपण शासनाकडे मागणी करत आहोत, ह्या सर्व अडचणी जोपर्यंत आपल्या मान्य होत नाही, तोपर्यंत सगळ्यांना, सगळ्या सेविकाताई म्हणा, सगळ्या युनियनला एकच विनंती राहील, की आपले प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण माघारी होणार नाही. कारण आपली सगळ्या युनियनने आणि सगळ्या सेविकाताईंनी एकजुटी ही दाखवून दिलेली आहे. तर आपण कुठल्याही म्हणजे दबावाला बळी न पडता आपण रिपोर्ट दिलेले नाही, आकडेवारी दिलेले नाही आणि संप देखील आपण असाच एकजुटीने पुकारायचा आहे, अशी मी म्हणजे सगळ्यांना विनंती देखील करते आणि मला तुमच्या सगळ्यावर विश्वास देखील आहे, की आपण जोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण माघारी वळणार नाही. धन्यवाद.